ठीक आहे, चला. तो आता आपण काय बघणार आहेत, आपण बघणार आहोत आता पुढचा पॉईंट आहे आपला टेस्ट टू फाइंड लिक्विड लिमिट. यालाच आपण कॅसेग्रेंडे टेस्ट म्हणतो, CASAGRANDE टेस्ट. आता काय आहे बरं का बघा. सो लिक्विड लिमिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट असते, त्याला कॅसेग्रेंडे टेस्ट पण म्हणत असतो आपण. आणि ही टेस्ट काय असते याच्याबद्दल मी काल तर सांगितलं होतं, पण आता आपल्याला एक एक करून ते लिहून घ्यायचं आहे. काय असतं लक्षात घ्या. आपल्या लॅबोरेटरीमध्ये लिक्विड लिमिट टेस्ट कॅरी आउट करण्यासाठी कॅसेग्रेंडे ॲपरेटस असतात. तो कॅसेग्रेंडे ॲपरेटस आहेत आपल्याकडे. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील पण की लिक्विड लिमिट काढण्यासाठी खालीलपैकी कोणता ॲपरेटस आहे, तुम्हाला शोधायचे कॅसेग्रेंडे ॲपरेटस. ठीक आहे. अत्तरबर्ग शब्द पण टाकून देतील बरं का, अत्तरबर्ग शब्द पण टाकतील, तुम्हाला कन्फ्यूज होऊन जाईल की अत्तरबर्ग शब्द पण वापरला तिथं. मी तुम्हाला लिक्विड लिमिट कॅल्क्युलेट करण्यासाठी टेस्टचा बोलतोय. तो कोणते ॲपरेटस आहेत, कॅसेग्रेंडे ॲपरेटस आहेत. तो कॅसेग्रेंडे ॲपरेटस आहेत आपल्याकडे. मग काय असतं बरं का ॲपरेटसमध्ये, तुमच्या लक्षामध्ये येईल की या ठिकाणी जे असतं, या ठिकाणी तुम्हाला काल आकृती पण दाखवली होती याच्यामध्ये आपल्या PDF मध्ये. असा जो असतो एक हार्ड रबरचा काय असतो, हार्ड रबरचा खाली जो आहे एक हार्ड रबरचा बँड म्हणू, एक हार्ड रबरचा एक बँड असेल काही तर. त्याच्यावरती वाटी असते. कशाची वाटी असते बरं का ती, त्या ब्रासची. तर लक्षामध्ये काय येतं आपल्याला की जी ब्रासची वाटी आहे, ब्रासचा काय असतो कप, तो ब्रासचा कप असतो. हँडलची अरेंजमेंट दिलेली असते. आपण काय करत असतो 120 ग्रॅम एवढी आपण माती घेणार. कोणती माती, 425 मायक्रॉन सीवमधून पास झालेली 120 ग्रॅमची माती घेणार. त्याच्यामध्ये सफिशियंट पाणी टाकणार. किती पाणी टाकणार, एवढं पाणी टाकणार जेणेकरून एक प्लास्टिसिटी येईल, अशी पेस्ट बनून जाईल. पेस्ट बनली. आता पेस्ट बनल्यानंतर 120 ग्रॅमची माती घेऊन पाणी ॲड केल्यानंतर पेस्ट बनलेली पेस्ट जी आहे त्याला मी त्या कपमध्ये, ब्रासच्या कपमध्ये फिल करणार. तर सगळ्या 120 ग्रॅमची माती पूर्ण भरून जायला पाहिजे असं काही नसतं. तिथे मार्क केलेली असते त्या वाटीमध्ये, तेवढ्या त्या खूनपर्यंत आपण काय करून टाकणार, त्या पेस्टला भरून टाकणार. पेस्टला भरल्यानंतर लगेच आपण काय करत असतो, आपल्याकडे 2 टूल असतात. एक कॅसेग्रेंडे टूल असतो आणि एक ASTM टूल असतो. तर कॅसेग्रेंडे टूलला आपण घेणार आणि त्या टूलला काय असतो, असा टोकदार पुढे पॉईंट असतो आणि आपण त्याच्यामध्ये काय करणार, त्या मातीमध्ये आपण बरोबर असं खाच पाडून देणार, एक ग्रू पाडून देणार. तर त्याचे डायमेन्शन पण होते, ते डायमेन्शन पण आपण लिहून घेणार आहोत. तर ग्रू तो पडून जाईल. एकतर त्या कॅसेग्रेंडे टूल असतो किंवा ASTM टूल असतो, त्यांच्या मदतीने आपण तो एक ग्रू पाडून घेणार. आणि नंतर आपण हँडल घुमवणार. जे हँडल घुमवणार तर आपण काय करतो, एका सेकंदामध्ये आपल्याला काय सांगितलं असतं, एका सेकंदामध्ये 2 रिव्हॉल्यूशन द्यायचे. म्हणजे एका सेकंदामध्ये 2दा ते हँडल घुमून जाईल. एका सेकंदामध्ये 2दा ते हँडल घुमून जाईल, म्हणजे 2दा ब्लो होऊन जातील. तो 2दा काय होत असतं, ती वाटी वरती जाऊन खाली पडती. कशावरती, हार्ड रबरच्या बँडवरती. मग हार्ड रबरच्या बँडवरती ती खाली पडणार. तर मग आपल्याला काय दिसायला भेटेल की एका सेकंदामध्ये मी जेव्हा 2दा हँडल फिरवतोय तेव्हा वाटी 2दा वरती जाते खाली पडते, वरती जाते खाली पडते, असं होऊन जाणार. तो 2 रिव्हॉल्यूशन दिल्यामुळे 2 ब्लो होऊन जातील. बरोबर, 2 ब्लो होऊन जाते. त्यामुळे काय होईल बरं का, तर ती एनर्जी, इम्पॅक्ट एनर्जी जी आहे, ती इम्पॅक्ट एनर्जी, काही एनर्जी हार्ड रबर जो आहे तो ॲब्झॉर्ब करून घेईल आणि काही एनर्जी तो जे आहे तो त्या कपला देऊन देईल. कपला दिल्यामुळे काय होईल माहिती आहे का, ती जी ग्रुप पडलेला होता तो, तिथली माती काय होईल, तिथली मातीनं जुळायला लागून जाईल. तिथली माती काय होऊन जाईल, जुळायला लागून जाईल. मग 12 mmचा जो ग्रू आपण पाडला होता त्याला जुळेल. मग आपण ब्लो देतो इथं, 2 ब्लो झाले, 3 ब्लो, 4 ब्लो, 5 ब्लो, 6 ब्लो, बरोबर 25 नंबर ब्लोला ते जर का जुळून गेलं, तर आपण काय करणार, थोडं 10 ग्रॅम ती तिथून त्या सॅम्पलमधून 10 ग्रॅमची काय होणार, 10 ग्रॅमचं काय करून घेणार आपण, माती बाहेर काढणार, ओव्हन ट्रेमध्ये ठेवणार. ओव्हन ट्रेनमधून करून आपण वॉटर कंटेंट काढण्यासाठी ओव्हन ट्रेन मेथड असते, ॲक्युरेट मेथड असते. तो ओव्हन ट्रेन करून आपण वॉटर कंटेंट कॅल्क्युलेट करून घेऊ आणि तो जो वॉटर कंटेंट असेल तो आपला काय झाला, तो झाला आपला लिक्विड लिमिट. पण मॅटर काय होत असतो, आता असं कुठे पॉसिबल आहे की सुरुवातीला मी जे पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं होतं ते जे पाणी बरोबर 25 नंबरच्या ब्लोमध्ये जाऊन ती माती चिटकून जाईल, असं पॉसिबल आहे का, बिलकुल बी नाही. मग मी काय करतो, मी देतोय ब्लो 1 2 3 25 झाले आणि काहीतरी 30 झाले. मग मला कळालं काय की 30 नंबरच्या ब्लोवरती जाऊन 12 mmची जो ग्रू आहे तो जुळून गेला. 1/2 इंचचा जो काही ग्रू होता तो जुळून गेला. ठीक. आता काय होतं बरं का, आता मी ते डाटा माझ्याकडे काय भेटला आहे, माझ्याकडे डाटा भेटलेला आहे 30 नंबर ऑफ ब्लो. तो 30 नंबर माझ्याकडे येऊन गेला आणि तेव्हाच मी काय करतो, तिथून 10 ग्रॅमचं सॅम्पल उचलतो, ओव्हन ड्रेनमध्ये ठेवतो आणि ओव्हन ड्रेन करून मी काय करून घेतो, त्याचं वॉटर कंटेंट काढून घेतो. मग 30 नंबरच्या ब्लोच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट मी काढले. पुन्हा टेस्ट काढून घेतो, पुन्हा मी टेस्ट कॅरी आउट करतो मी आणि पुन्हा मी काय करतो, समजा आता कळालं मला की 27 नंबरच्या ब्लोवरती आता ते चिटकून जाते. 12 mmचा ग्रू 27 mmवरती चिटकून जातोय. मग आता तो पण आपला काही कामाचा नव्हता, पण तरी मी काय केलं, त्याच्यामधून 10 ग्रॅमची माती उचलली, ओव्हन ड्राईड करून टाकली वॉटर कंटेंट. मग माझ्याकडे आता दुसरी माहिती काय आली, 27 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग आपल्याकडे काय आलं, वॉटर कंटेंट गेलं. मग 30 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट गेलं, 27 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट गेलं. आता हे जे काही व्हॅल्यू आलेले आहेत त्याच्या मदतीने मी काय करतो, ग्राफ प्लॉट करतो.
एक ग्राफ प्लॉट करतो. तर हा ग्राफ मी प्लॉट करणार. या ग्राफवरती काय काय असेल बरं का, या ग्राफवरती आपल्याकडं असेल ते म्हणजे वॉटर कंटेंट, इकडे असेल वॉटर कंटेंट आणि इकडे असेल आपल्याकडे काय, सो लॉग, इकडे असेल आपल्याकडे लॉग ऑफ नंबर ऑफ लो. तो नंबर ऑफ लो तर असतील पण मी त्याला लॉग स्केलवरती लिहितो. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील ते लिक्विड लिमिटची टेस्ट कॅरी आउट झाल्यानंतर जो रिझल्ट असतो त्याला तुम्ही ग्राफवरती प्लॉट करता. तो ग्राफ कोणत्या प्रकारचा, सेमी लॉगरिथम. तुम्हाला पूर्ण जीटीमध्ये जास्त मॅक्झिमम करून जर ना सेमी लॉगरिथम ग्राफ दिसायला भेटेल. तो सेमी लॉगरिथम आहे कारण की एका स्केलवरती लॉग आहे, एका स्केलवरती काय आहे, एका स्केलवरती सरळ सरळ ॲरिथमॅटिक स्केल आहे. तो ॲरिथमॅटिक स्केल आणि लॉगरिथमिक स्केल दोघांमुळे सेमी लॉगरिथमिक स्केल बनते, लॉ स्केल. मग मी काय करतो, नंबर ऑफ लो, तर मी 30 नंबर ऑफ लो, सो लॉग ऑफ 30, लॉग ऑफ 30 इथे आणि इथं लॉग ऑफ 27, लॉग ऑफ 27 इथे, राईट. तर मग आता मी काय करतो, याचं वॉटर कंटेंट जे काय ते वॉटर कंटेंट पण लिहून घेणार आणि जे पॉईंट जे असतील त्यांचे आपल्याला काय दिसेल बरं का, असं एक काहीतरी इथला एक पॉईंट येईल, इथला एक पॉईंट येईल, त्याच्यापासून एक लाईन बनवून जाईल. ही लाईन बनली का तुम्ही काय करून घेणार बरं का, ही लाईन बनली, तुम्हाला काय काढायचं, लॉग ऑफ 25 काढायचं तुम्हाला. लॉग ऑफ 25 नंबरच्या ब्लोच्या करस्पॉन्डिंग, 25 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग जो काही वॉटर कंटेंट असेल तो वॉटर कंटेंट तुम्हाला काढायचं आहे. आणि जर तुम्ही या ग्राफवरून हा वॉटर कंटेंट काढू शकलात तर तुम्हाला भेटून गेलं लिक्विड लिमिट. तुम्हाला काय भेटून गेलं, लिक्विड लिमिट. अशा पद्धतीने लोक काय करत असतात, हे प्रॅक्टिकल करत असतात. आता पटपट आपण हे लिहून घेऊया, पटपट लिहून घेऊया, तो मग टेस्ट आपली होऊन जाईल पूर्ण. पहिलं वाक्य काय, अबाउट 120, हे लिहिलं होतं का आपण रे काल, टेस्ट टू फाइंड आउट लिक्विड लिमिट कॅसेकंडी टेस्ट, हे लिहिलं नव्हतं ना. याच्या पुढे अबाउट 120 ग्रॅम ऑफ सॉईल पासिंग थ्रू 425 मायक्रॉन सीव. तर 425 मायक्रॉन सीवमधून पास झालेली खाली जी माती आहे ती खाली पडलेली माती किती घ्यायची आहे, 120 ग्रॅम. ठीक आहे. सीव इज मिक्स with sufficient water so as to form uniform. तो सफिशियंट वाटर ॲड करा जेणेकरून युनिफॉर्म पेस्ट फ्रॉम इट, तो युनिफॉर्म पेस्ट बनून जाईल, युनिफॉर्म पेस्ट फ्रॉम इट. पुढे दुसरं वाक्य काय बरं का, अ पोर्शन ऑफ अ सॉईल इज प्लेस इन द कप. आता ते जे काही आता पेस्ट बनलेली आहे ती उचलायची, कपमध्ये टाकायची. द पोर्शन ऑफ द सॉईल इज प्लेस इन द कप अँड ग्रू ऑफ स्टँडर्ड साईज इज मेड इन इट. तर आपण काय करणार, आपल्याकडे कॅसेग्रेंडी टूल आहे किंवा ASTM टूल आहे, असे चाकूसारखे असतात. मग ते उचलायचं आणि अशी बरोबर त्याच्याने अशी खात पाडायची. तुम्ही बघितली असेल काल, तुम्ही प्रॅक्टिकल पण केलं असेल तुम्ही, राईट. हां, तर अबाउट 120 ग्रॅम ऑफ द सॉईल पासिंग थ्रू द 425 मायक्रॉन सीव इज मिक्स विथ द सफिशियंट वॉटर सो ॲज टू फॉर्म द युनिफॉर्म पेस्ट फ्रॉम इट. ओके. पुढे अ पोर्शन झालं काय. हां, द हँडल, तिसरं वाक्य, द handle is rotated at the rate of about 2 revolution per second, and number of blows require to flow the soil by the distance of half inch is noted. हाफ इंचच्या पुढे ब्रॅकेटमध्ये 12 mm लिहून टाकायचं. ठीक. तो जो ग्रू जो पडला आहे त्याच्यामध्ये, त्याचा जर का तुम्ही जर ॲव्हरेज डायमेन्शन जर बघितलं तर हाफ इंच असेल किंवा 12 mm असेल. ठीक आहे. आणि त्यांना जोडायला लागणारे नंबर ऑफ ब्लो आपण नोट करतो. पुढे काय, अबाउट 10 ग्रॅम ऑफ सॉईल फ्रॉम नियर द क्लोज ग्रू. ज्या ठिकाणी ती खाच पाडली होती आपण तिथून 10 ग्रॅमची माती उचलायची. ग्रू इज टेकन फॉर
फॉर डिटर्मिनेशन ऑफ वॉटर कंटेंट. तो काय करण्यासाठी तिला उचलायचे आणि ओन ट्रेमध्ये ठेवून द्यायचे वॉटर कंटेंट. राईट. पुढचं काय, टेस्ट इज रिपीटेड ॲट डिफरंट वॉटर कंटेंट. टेस्ट इज रिपीटेड ॲट different water content different water content and corresponding number of blows to flow the soil by distance of half inch is noted. लक्षामध्ये. तो काय केलं बरं का, अर्थ बघा काय काय सांगितलं. तर तुम्हाला म्हटलं की टेस्ट रिपीट करत राहा. कुठपर्यंत बरं का, तो टेस्ट रिपीट करा डिफरंट वॉटर कंटेंटला टेस्ट रिपीट करा आणि त्याचे नंबर ऑफ ब्लो पण काढून घ्या. आता करत चाललो आहे, कारण की एक्झॅक्टली 25चं भेटणं अवघड आहे. त्यामुळे आपण तसं एक्झॅक्टली 25चं भेटणं अवघड आहे ना, मग आपण काय करतो वेगवेगळ्या वॉटर कंटेंटवरती वेगवेगळे नंबर ऑफ ब्लो मेजर करून घेणार, त्याच्यापासून ग्राफ बनवतो. तो कसा बनवतो बघा. पुढचं आता पुढचं वाक्य काय, लास्ट वाक्य आहे, मग आपण ग्राफ बनवू. द result of test is then plotted in the form of curve. आणि त्या कर्वला काय म्हणतो, टर्म ॲज. त्या कर्वला काय म्हणतो आपण, इन द फॉर्म ऑफ द कर्व टर्म ॲज फ्लो कर्व. त्याला काय म्हणत असतो आपण, फ्लो कर्व म्हणत असतो. ठीक. तो त्याला आपण काय करतो, जो काही आता प्रॅक्टिकल आपण केलं, वेगवेगळ्या ब्लोवरती वॉटर कंटेंट, तो सगळा डाटा काढल्यानंतर त्याला आपण एका कर्ववरती मांडत असतो. त्या कर्वला आपण फ्लो कर्व म्हणत असतो. ठीक. पुढं काय, फ्लो कर्व. आणि पुढे काय म्हटलं आता, अँड वॉटर कंटेंट corresponding to 25 number of blow to flow the soil by distance of 1/2 inch is interpolated and term as लिक्विड लिमिट. आणि त्या ग्राफवरून इंटरपोलेशन करून तुम्ही काय करून टाका, लिक्विड लिमिट काढून टाका. लिक्विड लिमिट म्हणजे कोणतं, 25 नंबरच्या ब्लोच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट. लक्षात ठेवायचं, 25 ब्लोच्या करस्पॉन्डिंग असणारं वॉटर कंटेंट. कोणतं वॉटर कंटेंट आहे लक्षात घ्यायचं. बरोबर 25 ब्लोवरती जर का 12 mm जर का ते ग्रू जर का पॅक झालं असेल, तर तेव्हा जे वॉटर कंटेंट असेल ना, त्याला मी लिक्विड लिमिट म्हणत असतो. पण असं पॉसिबल नव्हतं. मी एक ग्राफ बनवला, ज्याला मी फ्लो कर्व म्हटला. मग तो फ्लो कर्व कोणाचा असतो बरं का, तो फ्लो कर्व तुम्ही काढू शकता. आता फ्लो कर्व असा आपला फ्लो कर्व असतो. सो दिस इज दी इथे वॉटर कंटेंट लिहितो मी. सो दिस इज वॉटर कंटेंट. आणि इकडे आहे आपला लॉग ऑफ नंबर ऑफ ब्लो, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये नंबर ऑफ ब्लो जे आहे ते लॉग स्केलवरती आहे. ठीक. सो नंबर ऑफ ब्लो आहेत एक्स ॲक्सिसवरती, वॉटर कंटेंट आहे वाय ॲक्सिसवरती. तर मी काय केलं बरं का, समजा मी काढलं होतं काहीतरी ब्लोजवरती वॉटर कंटेंट काढलं होतं. तुम्ही इथे लिहितो लॉग ऑफ नंबर ऑफ ब्लो, लॉग ऑफ N1 म्हणतो. समजा काहीतरी असेल 25-26 का असेल ते, लॉग N1. राईट. इथं होता लॉग N2. राईट. याच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट आला होता काहीतरी इथं. याच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट आला होता समजा इथे कुठतर इथं. राईट. तो इथं आता तुम्हाला एक कर्व तयार होताना दिसायला भेटेल. काय, कोणती बरं काय बघा, अशा मध्ये कर्वनी बघ, स्ट्रेट लाईन आहे ती, ही स्ट्रेट लाईन आहे. या वरच्या 2 पॉईंटला जोडतोय तो. राईट. तो हा जो काही आहे स्लोप आहे, हा जो काही तीर आहे जे उतार दाखवलेली ना, ही स्लोप आहे. ठीक आहे. तर तुमच्या लक्षामध्ये आलं काय बरं का, लॉग Nच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट जो आहे याला मी समजा W1 म्हणतो. राईट. लॉग N2च्या करस्पॉन्डिंग जे वॉटर कंटेंट असेल त्याला समजा मी W2 म्हणतो. आपल्याला फाइंड आउट काय करायचं, समजा याच्यामध्ये असेल लॉग ऑफ 25.
तर 25 नंबरच्या फ्लोच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट इंटरपोलेट करून टाका, तुम्हाला वॉटर कंटेंट भेटून जाईल. तो दिस इज अवर वॉटर कंटेंट, याला म्हणतो लिक्विड लिमिट WL. हा झालं लिक्विड लिमिट. क्लिअर आहे का? आकृती कळाली नाही का? क्लिअर आहे का? जर थोडासा बी डाऊट राहिला ना, सळसळीतच क्लिअर करून घ्यायचं. कोणीच नाही आहे, मोजून 4च पोरं आहेत, त्यामुळे जागेवरती गोष्ट क्लिअर करत राहायच्या. नंतर जर तुम्ही वाचलं तर ॲक्च्युली विसरतो जातोच माणूस सगळं, पण वाचल्यानंतर आठवायला तरी पाहिजे कम से कम. जर तुम्ही आज नाही समजलं तर मग ते वाचल्यावर बी आठवणार नाही. झालं आहे. तो आता ग्राफ पण काढून झाला. आता नोट पॉईंट आहेत, 2 नोट पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेऊन घ्या. मग पुन्हा टेस्ट तुम्हाला मी मराठीत समजून सांगेल. सो नोट काय, इन सम केसेस सॉईल स्लिप. आता लक्षात घ्या बरं का, ही वाटी होती, त्या वाटीमध्ये आपण माती भरलेली, इथं आपला रबरचा तो हार्ड रबरचा तो बँड समथिंग काहीतरी असेल. या दोघांमध्ये गॅप किती असतो, किती गॅप असतो रे, 10 mm चा. 10 mm चा म्हणजे जो इम्पॅक्ट एनर्जी जी भेटते ती उंचीमुळे भेटते. किती उंची ती 1 सेंटीमीटर किंवा 10 mm ची उंची आहे, त्याच्यामुळे ती इम्पॅक्ट एनर्जी आपल्याला भेटताना दिसायला भेटते. आणि तो जो ग्रू असतो, अशा पद्धतीने तो ग्रू असतो, असा काहीतरी ग्रू असेल, तर तो इम्पॅक्टमुळे तर जुडत जाईल, मग भरून जाईल पुरा. बरोबर का? अशा पद्धतीने वरती असा हँडल असतो, इकडे हँडल असं मी घुमत राहतो. तर ठीक आहे, आता मी काय बोललो बरं का, इन सम केसेस सॉईल स्लिप इन्स्टेड ऑफ फ्लोईंग. आपल्याला काय व्हायला पाहिजे माहिती आहे का, माती फ्लो व्हायला पाहिजे. माती याच्यामध्ये काय व्हायला, फ्लो व्हायला पाहिजे, स्लिप नको व्हायला पाहिजे. स्लिप होणं म्हणजे काय बरं का, स्लिप होणं म्हणजे काय, इथली जी माती आहे ना, ही माती आणि या कपचा जो कॉन्टॅक्ट आहे, दणका बसल्यामुळं, खालचा दणका बसल्यामुळे ना, ती माती जी ना त्यांचा स्लिप होईल. ते स्लिप नको व्हायला पाहिजे, स्लिप व्हायला नको. मातीमध्ये असणारं जे की माती जी ना, ती माती फ्लो व्हायला पाहिजे, स्लिप नको व्हायला पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे हे जे बॉटम आहे ना, हे टच असायला पाहिजे, याचा काही विषय नाही आहे. हे स्लिप नको व्हायला पाहिजे, माती फ्लो व्हायला पाहिजे, स्लिप नको व्हायला पाहिजे. ठीक. सो इन सम केसेस सॉईल स्लिप्स इन्स्टेड ऑफ फ्लोईंग इन्स्टेड ऑफ द फ्लोईंग. आलेपर्यंत पुढे, इन द टेस्ट the result of such a test is discarded. असा जर का काही घडलं, तुम्हाला कळालं की माती पसरण्याच्या ऐवजी स्लिप झाली, तर असला रिझल्ट काही कामाचा नाही आहे, काही कामाचा नाही. याचा अर्थ काय होऊन जातो माहिती आहे का, जर समजा ती स्लिप जर का झाली ना, तर ते मातीमध्ये असणारं जे कोहेजन आहे ना, ती कोहेजनची प्रॉपर्टी दाखवत नाही आहे. तर मग लक्षात घ्यायचं, मातीमध्ये असणारं जे कोहेजन आहे ते दिसायला पाहिजे. आणि ते कसं दिसेल, जर माती फ्लो होत असेल. जर माती फ्लो झाली तर मातीमध्ये असणारं कोहेजन बाहेर निघून येते, भावना बाहेर निघून येतात, आज समजा. परंतु जर का समजा ते स्लिप होते, तर याच्यामध्ये कोहेजनच नाही आहे, त्या मातीमध्ये ऑलरेडी कोहेजनच नाही आहे. मग ते कोहेजनमुळे जे ना, कोहेजन नाही आहे, त्यामुळे तसलं स्लिप होत असतं ते. आता तुम्ही वाळू घ्या बरं का, वाळू जर समजा मी त्या वाटीमध्ये वाळू भरून टाकली, दणका जर का मारला तर ते स्लिप होईल, बरोबर की नाही, ते सगळी माझी स्लिप होईल, ते काही कामाचं नाही आपलं. तर त्यामुळे आपल्याला एक बात तर कन्फर्म आहे की लिक्विड लिमिट काढण्यासाठी आपण फाईन ग्रेन सॉईलचाच वापर करत असतो, कोर्स ग्रेन सॉईलचा काही संबंध नाही आहे. ती टेस्टच करता येते ना, ती माती अख्खी सरकून जाते खाली, स्लिप होऊन जात असते. स्लिप नको व्हायला पाहिजे, ओके, ती फ्लो व्हायला पाहिजे. तर इन सम केसेस सॉईल स्लिप इन्स्टेड ऑफ द फ्लोईंग इन द टेस्ट, द रिझल्ट सच टेस्ट इज डिस्कार्डेड. तो रिझल्ट घ्यायचा नाही. पुढं काय, अजून दुसरा नोट पॉईंट, हा पहिला नोट पॉईंट होता. दुसरा नोट पॉईंट, टेस्ट इज रिपोर्टेड. सो टेस्ट इज रिपीटेड सच दॅट नंबर ऑफ blows range from 20 to 50 नंबर ऑफ ब्लोज. ब्रॅकेटमध्ये लिहितो किंवा पुढील 20 to 50, 20 ते 50 नंबर ऑफ ब्लोज. काय म्हणायचं मला, तुम्ही जे प्रॅक्टिकल करत बसलेत की नाही, राईट की नाही, ते जो ग्रू आहे 12 mm चा किंवा हाफ इंचचा, जो जुडतोय ना, तो 20 ते 50 नंबर ऑफ ब्लोच्या एवढ्या ब्लोमध्ये जुडून जायला पाहिजे. एवढ्या ब्लोमध्ये जर समजा जुडला नाही एवढ्या ब्लोमध्ये, म्हणजे काही ना काही चूक आहे, तर तुम्ही घ्यायचं नाही, मग तो रिझल्ट डिस्कार्ड करायचा. पण तेच म्हणतायत की काय केलं मी, सुरुवातीला गेलो, 12 mm चा जो ग्रू आहे तो मातीचा, तो जुडून गेला 27 नंबर ऑफ ब्लोवरती. ठीक आहे, मग 27 नंबर ऑफ ब्लो आणि त्याचं वॉटर कंटेंट लक्षात घेतलं, राईट. पुन्हा मी 37 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट काढून टाकलं. त्या 2 व्हॅल्यूवरून मी ग्राफ प्लॉट करून टाकणार. तो ग्राफला मी
फ्लो कर म्हणून घेत असतो. मग खाली लिहिणार मी लॉग ऑफ 27, इकडे लिहिणार लॉग ऑफ 37. लॉग ऑफ 27च्या करस्पॉन्डिंग असणारे वॉटर कंटेंट, 37च्या करस्पॉन्डिंग असणारे वॉटर कंटेंट. मग आपण काय करणार, त्याचा एक स्लोप बनवून जाईल, राईट. आणि मग आपण इंटरपोलेट करून आपण काय करून टाकणार, लॉग ऑफ 25च्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट काढून टाकणार. ठीक. मग आता तो जो काही स्लोप होता त्याला म्हणतात काय, त्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. आता तुम्ही मला एक बात सांगा, आपण एक कन्सेप्च्युअली डिस्कस करू काय बरं का. मला सांगा तुम्ही एक बात, खाली जो होता हा आपला रबर बँड आहे, हार्ड रबर बँड आहे, ही वाटी होती, अशा पद्धतीने काहीतरी वाटी असते गड्या, ती वाटी अशा पद्धतीने काहीतरी असेल, तुम्ही लक्षामध्ये घ्या. हां, वरती काहीतरी वाटी आहे, खाली हार्ड रबर बँड आहे. आता हार्ड रबर बँडच्या ऐवजी जर मी सॉफ्ट रबर बँड वापरला, सॉफ्ट, तुम्ही उत्तर द्यायचं आहे मला, सॉफ्ट रबर बँड, हा खाली जो हार्ड रबर बँड होता याच्याऐवजी जर का मी सॉफ्ट रबर बँड वापरला तर काय होईल बरं का, काय होईल बरं का, ती डिस्कशन आपण बघणार आहोत. मग काय होईल बरं का, लक्षात घेऊ आपण. वरती जी माती होती तिच्यामध्ये जे वॉटर कंटेंट होतं ते वॉटर कंटेंट समजा W होतं. खाली जी माती आहे जो की सॉफ्ट रबरवरती घेतो आहे तिथलं पण वॉटर कंटेंट आहे ना, ते वॉटर कंटेंट बी समजा तेवढंच आहे. तो वॉटर कंटेंटला आपण सेम घेतलं आहे, बेसला सेम घ्यायचं, तो वॉटर कंटेंटला सेम घेतो. तर मी काय बोललो बरं का, दोन मातीचं सॅम्पल बनवलं मी, सेम वॉटर कंटेंट आहे, दोन मातीचं सॅम्पल बनवलं, त्याच्यामध्ये सेम पाणी टाकलं मी, सेम वॉटर कंटेंट दिसायला भेटते. आता मी काय करतो, या वाटीमध्ये त्याला भरतो आणि हार्ड रबर याच्यावरती, म्हणजे हा जो सेटअप आहे याच्यामधला जो हा आहे हा खालचा हार्ड रबर बँड आहे, आणि खाली काय करतो मी सॉफ्ट रबर बँड घेतो. वॉटर कंटेंट सेम मातीमध्ये आणि आपण आता सॉफ्ट रबर बँड घेतो. मग तुम्ही मला सांगा, जेव्हा मी आता हँडल जेव्हा मी घुमवणार, कोणत्या मातीमध्ये 12 mm जो ग्रूव्ह आपण पाडलेला होता तो जुडून जाईल, सांगा बरं रे. ही पहिली केस, इथून असं हे करतो, हे हार्ड रबर बँडची केस, ही सॉफ्ट रबर बँडची केस. कोणत्या केसमध्ये तो 12 mm जो ग्रूव्ह आहे तो लवकर जुडून जाईल, म्हणजे नंबर ऑफ ब्लो त्याचे कमी निघून येतील. लवकर जुडून जाईल म्हणजे काय, कमी नंबर ऑफ ब्लोमध्ये तो जुडून जाईल. कुठे जुडेल बरं, कुठे जुडेल रे, वरच्यावरती. आता गंमत बघा, हां पेन बदलवतो. आता तुमच्या लक्षामध्ये काय गोष्ट लक्षात घ्यायची बरं का, हार्ड रबर बँड होता आणि आपण नंबर ऑफ काय होतं इम्पॅक्ट पडतो त्याच्यावरती. आता समजा हार्ड रबर सोडून द्या, तुम्ही दगड घ्या बरं का, दगड, आणि दगडवरती समजा ती वाटीला आपटा, तुम्हाला नाही वाटत का लवकर जुडून देईल ते, पटकन जुडून देईल ते. का बरं का, कारण की तो दगड जो आहे ना तो दगड एनर्जी कमी ॲब्झॉर्ब करतो आणि एनर्जी जास्त वापस करून देतो. म्हणजे जो इम्पॅक्ट येतोय ना त्याच्यावरती, तो इम्पॅक्ट तो कमी सोसतो, ॲब्झॉर्ब कमी करेल पण जास्त देईल, तो त्या वाटीला जास्त एनर्जी देऊन देईल. मग वाटीला जास्त एनर्जी दिली का ते फ्लो लवकर जुडून जाईल. सांगायचं तात्पर्य काय होतं या ठिकाणी, की हार्ड रबर बँड जो होता तो हार्ड रबर बँड ॲब्झॉर्ब कमी करणार आणि जास्त देणार, आणि जास्त दिल्यामुळे काय होईल बरं का, जास्त दिल्यामुळे काय होईल, तो एनर्जी दिल्यामुळे जी काय हार्ड रबर बँडवरती पडल्यानंतर हार्ड रबर बँड कमी ॲब्झॉर्ब करणार, जास्त एनर्जी वाटीमध्ये शिरणार, जास्त एनर्जी वाटीमध्ये शिरल्यामुळे ते जुडून जाईल. म्हणजे कमी नंबर ऑफ ब्लोमध्ये ते काय होऊन जाईल, ती वाटी जुडून जाईल. कमी नंबर ऑफ ब्लोमध्ये काय होऊन जाईल, ते जुडून जाईल. आलं लक्षामध्ये. पण खालची केसमध्ये काय, आपण सॉफ्ट रबर बँड वापरला आहे. आता हार्ड रबर बँड नाही वापरला, सॉफ्ट रबर बँड वापरला. जेव्हा तुम्ही सॉफ्ट रबर बँड वापरताय तेव्हा काय घडतं, आता आपण हँडल घुमवतोय, वाटी सॉफ्ट रबर बँडवरती आदळते, राईट. आता दिशाला काय भेटेल बरं का, सॉफ्ट रबर बँड हा एनर्जी जास्त ॲब्झॉर्ब करतो. तुम्ही बघा जिममध्ये खाली जे आहेत ना ते रबर वगैरे हे टाकलेले असतात, ते एनर्जीला ॲब्झॉर्ब करतात. आता सॉफ्ट रबर बँड जो आहे तो एनर्जीला जास्त ॲब्झॉर्ब करतो. म्हणजे वाटी जेव्हा खाली आदळल्यामुळं एनर्जी जी आहे ती जास्त ॲब्झॉर्ब करून टाकेल तो सॉफ्टवाला, आणि कमी दिल त्या वाटीला जर का कमी दिलं तर त्याला जुळायला जास्त टाईम लागेल, जास्त टाईम लागेल. म्हणजे नंबर ऑफ ब्लो तुम्हाला जास्त द्यावे लागतील, करावे लागतील, जास्त द्यावे लागतील. क्लिअर आहे का पॉईंट, रिपीट करतो, लक्ष द्या. पॉईंट क्लिअर असेल तर मला सांगायचं, नसेल क्लिअर तर पुन्हा सांगाल, तसं तर पुन्हा सांगतो, जे लक्ष द्या आता व्यवस्थित. 3 केसेस असतात ॲक्च्युली, हार्ड रबर बँड, सॉफ्ट रबर बँड आणि स्टील, हे 3 गोष्टी आपल्याकडे असतात. तर तुम्ही स्टील, आता मी तुम्हाला जर का विचारलं या तिघांपैकी एनर्जी सगळ्यात जास्त कोण ॲब्झॉर्ब करतो रे, तुम्ही म्हणणार सॉफ्ट रबर बँड हा एनर्जी जास्त ॲब्झॉर्ब करतो. हा एनर्जी जर का जास्त ॲब्झॉर्ब करत असेल तर वाटीला एनर्जी कमी देईल. 3 कंडिशन घेतल्यात, इकडे आहे सॉफ्ट रबर, इकडे आहे हार्ड रबर आणि इकडे आहे आपला स्टील.
तीन मटेरियल आहेत. कोणते मटेरियल आहे ते? ज्याच्यावरती वाटी आपली ही वाटी जी आहे ना, ज्याच्यावरती आदळते हे वाला आहे तो हा रबर जो काही आहे हा हार्ड रबर, सॉफ्ट रबर किंवा स्टील असू शकतो. मग आता आपण डिस्कस करत आहोत की हार्ड रबर याच्याऐवजी जर का हार्ड रबरच्या ऐवजी जर का मी सॉफ्ट वापरला किंवा सॉफ्टच्या ऐवजी जर का मी स्टील वापरला तर काय परिणाम दिसायला भेटेल त्याचं डिस्कशन आपण करत असतो. मग मी काय बोललो की जो सॉफ्टवाला असतो, सॉफ्ट रबर बँड जो आहे तो एनर्जी ॲब्झॉर्ब जास्त करतो आणि वाटीला एनर्जी कमी देत असतो. त्याच्या उलट पुढे गेलो हार्डकडं. हार्ड जो आहे तुलनेने कमी एनर्जी ॲब्झॉर्ब करतो, जास्त एनर्जी वाटीला देतो. जास्त एनर्जी वाटीला दिल्यामुळं ती जी काही खाच आहे ती लवकर जुळत जाईल. पुढची बात स्टील काय करतो? खूप एनर्जी कमी ॲब्झॉर्ब करतो. एनर्जी ॲब्झॉर्बच करत नाही, सगळी एनर्जी वाटीला देऊन देत असतो. सगळी एनर्जी वाटीला दिली का ती जे ग्रू आहे ती जी खाच आहे ती लवकर जुळून जाईल. कमी नंबर ऑफ ब्लोवरतीच जुळून जाईल. ते लक्षात आहे का? एवढं टेक्निकल बोलायची काही जरूरत नाही आहे, कॉमन सेन्सची बात आहे. तुम्ही दगडावरती जर का तुम्ही वाटी एक काम करा, माती भरून घ्यायची, माती कोणती फाईन ग्रेन सॉईल त्याला पाण्यामध्ये हे करून त्याची पेस्ट बनवून एक चमच्याने काहीतरी असा ग्रू पाडून घ्यायचा, घरी प्रॅक्टिकल करून घ्यायचा आणि दगडावरती आपटायचा. दगडावरती तुम्ही आपल्याला लगेच जुळून जाईल ते बरोबर का? कारण की याचा अर्थ काय होत असतो? एनर्जी त्याला जास्त, वाटीला एनर्जी जास्त भेटलेली असते त्यामुळे लवकर जुळून जात असतं. कमी नंबर ऑफ ब्लोवरती ते जुळून जात असतं. क्लिअर आहे का? पॉईंट क्लिअर आहे? याला काही लिहायची जरूरत? ठीक. हा पॉईंट क्लिअर आहे. तो याला आपण नंतर ते लिहून घेऊ, नंतर लिहायचं जे त्याला. ठीक आहे. आता एक टेबल आहे, तो टेबल लिहून घ्या बरं तुम्ही. नोटचे पॉईंट चालले होते त्याच्यामध्ये टेबल लिहायचं होता. ठीक आहे. काय बरं का, ते तुम्हाला काल पण सांगितलं होतं मी. बॉटम विड्थ, टॉप विड्थ, इथं आहे हाईट. परीक्षेला क्वेश्चन विचारतात त्याच्यावरती हाईट. आणि इथं असतो रिमार्क मी नंतर लिहिणार. ठीक. तो हे 3 आहेत. आणि इथं आपला काय कॅसेग्रांडे टूल. आता तुम्हाला मी काल ते दाखवलं, पण कॅसेग्रांडे टूल कोणता असतो वाटल्यास नवीन दाखवतो. तो कॅसेग्रांडे टूल. इथे ASTM आहे, ASTM टूल. आता गंमत बघा, डायमेन्शनबद्दल प्रश्न विचारतात की कॅसेग्रांडे टूल और ASTM टूल यांचा जो की बॉटम हे असते. बॉटम म्हणजे काय बरं का, तुम्ही ते खास पाडण्यासाठी ते काहीतरी हे असतं ते चाकूसारखं ती वस्तू घेतात तुम्ही, राईट. तो बॉटम विड्थ किती असते बरं का? काल सांगितलं होतं बॉटम विड्थ किती? 2 mm. ASTMची पण किती असते? 2 mm. टॉप विड्थ किती असते? टॉप विड्थ असते 11 mm कॅसेग्रांडे टूलची. आणि याची किती असते? 13.5 mm. मी सांगितलं होतं वाटतं काल तुम्हाला मी. हाईट किती होते? हे 8 mm आणि हे किती असते? 10 mm. तो हाईट किती? 8 mm आणि 10 mm. डायग्रामवरून तुम्हाला वाटलं असं समजून सांगतो मी ते. बघा, तो बघा इथं दिसायला भेटते आपल्याला काय? ठीक. इथं ऑब्झर्वेशन आहे. हा जो काही टूल आहे याला म्हणतो कॅसेग्रांडे टूल. आणि याच्याबद्दल मी काल सांगितलं बी होतं, राईट. तो हा जो पुढचा आहे याला म्हणतो आपण बॉटम विड्थ. इथली जी विड्थ असते याला म्हणतो टॉप विड्थ. दोघांमधली असते ही हाईट. हे आहे ते हे डायमेन्शन तुम्हाला मी सांगून दिले, तक्ता तुम्हाला मी लिहून दिला आहे, राईट. हा होता आपला कॅसेग्रांडे टूल. आणि ASTM टूल कसा असतो? हा असतो ASTM टूल. याचा पण सेम स्टोरी इथं दिसायला भेटेल. बॉटम विड्थ, टॉप विड्थ आणि दोघांमधली हाईट अशी काहीतरी दिसायला भेटेल. ठीक. हे असा आपला कप, हा असतो आपला बँड तो खालचा, राईट. हा आता हार्ड रबर बँड आपण ज्या प्रॅक्टिकलमध्ये आपण हार्ड रबर बँड यूज केलेला आहे, राईट. इथे असतो हँडल, असं घुमून आपण ते प्रॅक्टिकल करत असतो. ठीक. तर हे झालं. आता तुम्हाला काय सांगायचं होतं, एक याच्यामध्ये रिमार्क लिहायची होती आपल्याला. लिहून घ्या रिमार्क काय की कॅसेग्रांडे टूल कधी वापरावा आणि ASTM टूल कधी वापरावा. आपण कोणतं तरी एकच टूल वापरणार आहे, आपण दोघं थोडी वापरणार आहे, कोणतं तरी एकच टूल वापरणार. पण कोणतं टूल कधी वापरायचं यासाठी ती रिमार्क आहे. रिमार्क काय? सो ASTM टूल इज सुटेबल फॉर मोर सँडी सॉईल. लक्षात आलं का? ASTM टूल जे ना, जर का समजा आपण फाईन ग्रेन सॉईल घेतलेली पण त्याच्यामध्ये जर का समजा इनऑर्गॅनिक पार्टिकल, सँडी सॉईल म्हणतो म्हणजे काय, थोडेसे इनऑर्गॅनिक पार्टिकल जर का त्याचे जास्त असतील तर लक्षात घ्यायचं. ASTM टूल इज सुटेबल फॉर द मोर सँडी सॉईल वेअर
ठीक आहे. तो मोर सँडी सॉईल का बरं का, याचं कारण पण सांगतो. जर तुम्ही बघायला गेलात ना, ASTM टूल बघा, हा वाला ASTM टूल आहे, तर याचा जर का तुमचं पुढचं तर बॉटम भाग जर बघायला गेलात ना, तर तो आहे ना, तो एकदम पद्धतशीर बाहेर येणार आहे. पण जर समजा तुम्ही हे जर का वापरलं ना, तर जी सँडी जी आहे ना, ती सँडी सॉईल जी असेल ती खडी पण बाहेर निघून येत असते. खडी म्हणजे आता एवढी मोठी मोठी खडी राहणार, ते छोटे छोटे बाबा सँडी पार्टिकल जे आहेत ना, ते पण बाहेर निघून जात असतात. तर जेव्हा मी कॅसेग्राइंडेड टूल वापरतो तेव्हा ते सँडी पार्टिकल बाहेर निघून जात असतात, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित काही दिसायला भेटणार नाही. म्हणून आपण काय करत असतो, आपण जो आहे ASTM, तो काय बोललो मी, ASTM टूल इज सुटेबल फॉर मोर सँडी सॉईल वेअर कॅसेग्राइंडेड टूल टेन टू टियर. बघा, टियर करून टाकतं म्हणजे काय, मातीच काढून टाकतं अख्खी बाहेर. जर कॅसेग्राइंडेड टूल जर वापरला ना मी, अख्खी माती बाहेर काढून टाकेल ते. आज आपण काहीतरी बनवत असतो ना घरामध्ये, पण काही हे बनवत असतो आपण, काय त्या पाटोड्या वगैरे बनवतो, तर असं काहीतरी चाकूने आपण हे करायला जातो, म्हणजे साईडची ती हेच निघून येते बाहेर, बरोबर की नाही. त्या पद्धतीनं जर मी कॅसेग्राइंडेड टूल जर का सँडी सॉईलमध्ये, ज्याच्यामध्ये थोडंसं सँडी सॉईल वगैरे असेल, फाईन ग्रेन सॉईलमध्ये सँडी पार्टिकल आहेत, असे मग जर का मी कॅसेग्राइंडेड टूल वापरला ना, तर तसला आपल्याला दिसायला भेटेल तो प्रोग्राम. ठीक, तो आहे. सो कॅसेग्राइंडेड टूल टेन टू टियर द साईड ऑफ ग्रू. जर मी कॅसेग्राइंडेड टूल जर का त्या सँडी सॉईल, फाईन ग्रेन सॉईल कंटेनिंग मोर सँडी पार्टिकल जर का असतील, आणि त्या केसमध्ये जर का मी कॅसेग्राइंडेड टूल जर का वापरला ना, तर काय होऊन जाईल, तो जी खाचा आहे त्या खाच्या आजूबाजूची सगळी माती टियर ऑफ होऊन जाईल, बाहेर निघून जाईल ती डायरेक्ट, अशा पद्धतीने दिसायला भेटेल. त्यामुळे आपण कॅसेग्राइंडेड टूल मोर सँडी सॉईलच्या केसमध्ये वापरणार आणि त्या केसमध्ये ASTM टूल आपण वापरणार. ठीक, हा पण पॉईंट झाला आपला. नंतर आता आपल्याला शिकायची पुढची टर्म याच्यामध्ये कंटिन्युअसमध्ये फ्लो इंडेक्स. तर तुम्ही इथंच काय असेल तुमच्या याच्यानुसार फ्लो इंडेक्स शिकायचा आपल्याला. आता फ्लो इंडेक्स काय असतं बरं का, फ्लो इंडेक्स म्हणजे काय की आपण काय केलं गड्या, लॉग ऑफ नंबर ऑफ फ्लोज आणि वॉटर कंटेंट याचा ग्राफ प्लॉट केलेला आहे. आणि याचा जो स्लोप असतो, कोणाचा म्हणलं मी, वॉटर कंटेंट वर्सेस नंबर ऑफ फ्लो, याचा जो स्लोप असतो त्याला आपण फ्लो इंडेक्स म्हणून देत असतो. त्याचा जो स्लोप म्हणजे कशा पद्धतीने स्लोप येतोय, फॉर एक्झाम्पल बघा, ठीक, तो इथं होता लॉग ऑफ N1, इथं होता लॉग ऑफ N2, राईट. हां, नंतर पुढे दिसायला भेटेल लॉग ऑफ N1च्या करस्पॉन्डिंग. नंबर ऑफ ब्लो जर का कमी लागत असेल, तुम्ही मला कॉमन सेन्स सांगा. जमा लॉग ऑफ N1 आहे, हा N1 म्हणजे नंबर ऑफ ब्लो. आता मला सांगा तुम्ही, हे लॉग ऑफ N1 आहे, कमी नंबर ऑफ ब्लो येते, हे कमी नंबर ऑफ ब्लो आहे बघा, इथून तिथपर्यंत कमी. जर कमी नंबर ऑफ ब्लो जर का लागत असेल तर पाणी जास्त असेल का कमी असेल त्याच्यात? जर कमी नंबर ऑफ ब्लोमध्ये जर का चिटकून जात असेल तर पाणी जास्त असेल का कमी असेल? कळतंय का तुम्हाला काय चाललंय? जर कमी नंबर ऑफ ब्लोमध्ये जर का समजा 12 mm जर काही झालं असेल तर त्याच्यामध्ये पाणी कमी असेल का जास्त असेल? कळतंय का रे? जास्त असेल, जास्त पाणी जास्त असेल ना. पाणी जर का तुम्ही जास्त त्याच्यात टाकलं असेल तर पटकन जुळून देईल ते, लक्षामध्ये. तर त्यामुळे याचा वॉटर कंटेंट मी वरती दाखवतो असा. ठीक, याचा करस्पॉन्डिंग जो असेल हा W1. तुम्हाला कळत नसेल तर स्पष्ट सांगायचं बरं. इथं काय दिसायला भेटेल बरं का, आता इथं नंबर ऑफ ब्लो जास्त लागतात, याचा अर्थ वॉटर मला कमी वॉटर काय लागत असेल बरं का. नंबर ऑफ ब्लो खूप जास्त, नंबर ऑफ ब्लो आपण खूप जास्त हे फिरवतोय. एवढं जास्त फिरवायची गरज का पडते? कारण की तुम्ही पाणी कमी टाकलेलं असणार, म्हणून एवढं नंबर ऑफ ब्लो. तो याचं जर बघायला गेलात तिथं वॉटर कंटेंट इथं दिसायला भेटेल, बरोबर. तर त्यामुळे हा जो एक स्लोप दिसेल या 2 पॉईंटला टच करणार म्हणजे एक मी स्लोप काढून टाकला. तो याचा जो हा स्लोप येईल, ही जी लाईन रिप्रेझेंट करते याला मी काय म्हणतो, फ्लो इंडेक्स. आता फ्लो इंडेक्स कसा काढणार बरं का मी, लक्षामध्ये घ्या. इथं काय येते बरं का अजून पुन्हा, तो इथं समजा इथं आहे आपला लॉग ऑफ 25, इथं करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट WL. हा ग्राफ आपण याच्या अगोदर बनवलेला आहे. आता फ्लो इंडेक्स कोणाला म्हणतो मी, बघा. सो फ्लो इंडेक्स डिनोटेड बाय IF. आणि कशा पद्धतीने काढणार मी तो फ्लो इंडेक्स, तो IF इज इक्वल टू आता बघा तुम्ही तो ग्राफ तुमच्याकडे असेल समोर ठेवलेला, तो आपण कोणत्या पण लाईनचा स्लोप कसा काढतो, y2 - y1 डिवाइड बाय x2 - x1 अशा पद्धतीने काढून घेत असतो. तर मी 2च पॉईंट कन्सिडर करतो. समजा कोणते 2 पॉईंट कन्सिडर करतो, हा वाला घेतलेला, हा वरती होता, हा खाली होता, या दोघांना टच करतोय, हा N1 होता, हा N2 होता, हा नंतर हा W1 होता, हा W2 होता. या 2च पॉईंट आपण कन्सिडर करतोय आणि त्याचा स्लोप काढतोय. तर मी कसा काढणार बरं का, हा वरता बघा याचा हा W1 आहे. सो W1 - Y1 - Y2 करतात ना तसं पण, W1 - W2 डिवाइड बाय लॉग ऑफ
N2 मायनस लॉग ऑफ N1 अशा पद्धतीने करणार. सो W1 मायनस W2 डिवाइड बाय लॉग ऑफ N2 मायनस लॉग ऑफ N1 अशा पद्धतीने स्लोप आपण काढतो. मी काय करणार, आय एफ पुढे जाऊन कसं हे करतो आपण याला, आय एफ इज इक्वल टू W1 मायनस W2 डिवाइड बाय, आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, लॉग ऑफ समथिंग मायनस लॉग ऑफ समथिंग इज इक्वल टू लॉग ऑफ समथिंग डिवाइड बाय समथिंग. सो देअरफॉर लॉग ऑफ 10 N2 डिवाइड बाय N1. हा एक एक्सप्रेशन दिसायला भेटेल आपल्याला. दिस एक्सप्रेशन इज वॉट, तो हे एक्सप्रेशन कशाचा आहे, फ्लो इंडेक्स आहे. सो दिस एक्सप्रेशन ऑफ फ्लो इंडेक्स. तो फ्लो इंडेक्सचं एक्सप्रेशन आपल्याला अशा पद्धतीने दिसायला भेटत असते. तो फ्लो इंडेक्सचं एक्सप्रेशन अशा पद्धतीने दिसायला भेटणार. त्याची तुलना आपण करून टाकणार बरं का. अजून एक वाक्य आपल्याला शिकायचं असतं. काय शिकायचं असं सांगतो तुम्हाला मी. समजा आपण काय केलं, आपण जे ना आपल्याकडे काय होतं, हा काहीतरी असेल, समजा हा होता लॉग ऑफ 20 होता, हा समजा, आणि इकडे होता लॉग ऑफ 30 होता समजा, लॉग ऑफ 30. तो लॉग ऑफ 30 ब्लोस, लॉग ऑफ 20 ब्लोस याच्या करस्पॉन्डिंग तुम्ही येतो होता लॉग ऑफ 25 ब्लो, लॉग ऑफ 25 ब्लो. असा काहीतरी आपल्याला तो आय एफ दिसायला भेटतो. आता आपल्याला काय म्हणतात माहिती आहे का, तुम्ही काय करायचं, लॉग ऑफ 10 ब्लो आहे ना, लॉग ऑफ 10 ब्लो. सो लॉग ऑफ 10 ब्लो याच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट काढून घ्या आणि त्याला तुम्ही काय म्हणा, वॉटर कंटेंट 10 म्हणा. पुन्हा इकडून एक्स्ट्रापोलेट करता येतं आपल्याला. इंट्रापोलेट जसं केलं तुम्ही तसं एक्स्ट्रापोलेट पण आपण करायचं शिकलो RCCमध्ये. ठीक, तो लक्षामध्ये काय येतं बरं का आपल्याला, की एक्स्ट्रापोलेट कुठे करायचं आहे तुम्हाला, लॉग ऑफ 100 ब्लो. इथं बघा, इथं 30 होता ना, पलीकडे कुठंतरी असेल लॉग ऑफ 100 ब्लो आणि त्याच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट तो पण इंटरपोलेट करून काढून टाकला मी, 100 करून टाकला. राईट. आता तुमच्याकडे काय बरं का, तुमच्याकडे W10 आहे, म्हणजे वॉटर कंटेंट 10 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग 10 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट आहे तुमच्याकडे, आणि 100 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग पण वॉटर कंटेंट आहे तुमच्याकडे. या दोन याच्यानुसार तुम्ही काय करायचं, या दोघांनुसार तुम्ही काय करायचं, स्लोप काढायचा, आय एफ काढायचा. मग आपण कसं काढणार आय एफ माहिती आहे का, कोणते पण पॉईंट घेऊ शकतो मी, कोणते पण 2 पॉईंट. फक्त मी आता 10 आणि 100चा होऊन घेतो आहे. का असा घेतो मी, कारण की तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन बनतो कसा बघा. आता आय एफ इज इक्वल टू मी काय करणार, W10 मायनस W100 डिवाइड बाय W10 मायनस W100 डिवाइड बाय काय करत असतो मी, लॉग ऑफ 100 डिवाइड बाय 10. इथं आपण एक्सप्रेशन बघितलं आहे ना, 100 डिवाइड बाय 10 N2 लॉग ऑफ N2 डिवाइड बाय N1 100 डिवाइड बाय. मग तुम्हाला लक्षामध्ये काय येईल बरं का, शून्य कटला 10 उरतोय आणि टू द बेस 10 या, तर टू द बेस 10 असणं म्हणजे काय, लॉग ऑफ 10 टू द बेस 10, लॉग ऑफ 10 टू द बेस 10 असं जर का असेल त्याची व्हॅल्यू 1 असते, हे तुम्हाला माहिती आहे. तर या केसमध्ये तुमचा या केसमध्ये काय येईल बरं का, आपला पेन चुकीचं वापरला जातं, आय एफ काय येईल बरं का या केसमध्ये. सो आय एफ इज इक्वल टू काय येईल माहिती आहे, वॉटर कंटेंट 10 ब्लोच्या करस्पॉन्डिंग मायनस वॉटर कंटेंट 100 ब्लोच्या करस्पॉन्डिंग, हे तुमचा आय एफ होऊन जाईल. का, कारण की खालचा रेशो 1 होऊन जातो आहे. मग परीक्षेमध्ये क्वेश्चन काय विचारतात, वॉटर कंटेंट करस्पॉन्डिंग टू 10 नंबर ऑफ ब्लो इज इक्वल टू समथिंग 4%, वॉटर कंटेंट करस्पॉन्डिंग टू 100 नंबर ऑफ ब्लो काहीतरी दिलेलं असेल आणि म्हणतील फ्लो इंडेक्स काढा. मग तुम्ही काय करायचं, सरळ 10 याच्या करस्पॉन्डिंग आणि याचं हे करून टाकायचं, तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटून जाईल. क्लिअर आहे का पॉईंट, रिपीट करू का, कुठून रिपीट करू सांगा, पॉईंट क्लिअर आहे का रे, राईट. या अशा पद्धतीने आपण करून टाकतो. तर याच्याबद्दल आता एवढं सांगितलं मी, लिहून घेऊ बरं पटपट. आपण टाकलं होतं फ्लो इंडेक्स, तो फ्लो इंडेक्स टाकला होता. फ्लो इंडेक्समध्ये आता लिहायचं मला, द स्लोप ऑफ फ्लो कर्व इज टर्म ॲज, जो फ्लो कर्व आहे त्याचा जर का तुम्ही स्लोप काढला, इज टर्म ॲज फ्लो इंडेक्स, त्याला आपण फ्लो इंडेक्स म्हणतो. ब्रॅकेटमध्ये आय एफ लिहायचं. सो फ्लो इंडेक्स ब्रॅकेटमध्ये आपण याला लिहितो आय एफ, राईट. पुढे विच सिग्निफाईज, ते काय सिग्निफाईज करतं, विच सिग्निफाईज, हा फ्लो इंडेक्स काय सिग्निफाईड करतो बघा, याला डिपेंड कसा करतात पुढे. विच सिग्निफाईज द रेट ऑफ लॉस ऑफ शेअर स्ट्रेंथ ऑफ सॉईल. आय एफच्या व्हॅल्यूवरून तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील, आय एफची व्हॅल्यू, फ्लो इंडेक्सची व्हॅल्यू काय सिग्निफिकन्स करते. तर आय एफची व्हॅल्यू जर तुम्हाला माहीत असेल ना, तर त्याच्यावर तुम्ही सांगणार की किती रेटनं शेअर स्ट्रेंथ लॉस झाली. रेट ऑफ शेअर स्ट्रेंथ सांगते, रेट ऑफ लॉस ऑफ शेअर स्ट्रेंथ. तो लक्षात घ्यायचा. परीक्षेमध्ये विचारतील काय ते,
रेट ऑफ लॉस ऑफ शेअर स्ट्रेंथ हे सांगण्यासाठी खालीलपैकी कोणती टर्म? फ्लो इंडेक्स. सो फ्लो इंडेक्स इज अ टर्म यूज फॉर कॅल्क्युलेटिंग द रेट ऑफ लॉस ऑफ शेअर स्ट्रेंथ. राईट. सो इट सिग्निफाईज द रेट ऑफ लॉस ऑफ शेअर स्ट्रेंथ ऑफ सॉइल which increase with increase in water content. हे पूर्ण वाक्य आहे. तो काय बोललो बरं का, लक्षामध्ये घ्या काय बोललो मी बघा. फ्लो इंडेक्स ही फ्लो इंडेक्स काय बरं का, आपला फ्लो कर्वचा पहिल्यापासून सांगतो. फ्लो कर्व जो बनवला आपण, तर आपल्या लक्षामध्ये आलं काय, लिक्विड लिमिटचे टेस्ट कॅरी आउट करून जो आपण फ्लो कर्व बनवलेला आहे त्या फ्लो कर्वच्या स्लोपला फ्लो इंडेक्स म्हणतात. फ्लो इंडेक्स काय सिग्निफाईज करतं? रेट ऑफ लॉस ऑफ शेअर स्ट्रेंथ विथ इन्क्रीज इन वॉटर कंटेंट. म्हणजे वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे किती रेटने शेअर स्ट्रेंथ कमी होते. लक्षात आलं का? मला तुम्ही सांगा, पाणी जर का मी वाढवत गेलो, शेअर स्ट्रेंथ वाढेल का कमी होईल रे? समजा माती आहे आणि मातीमध्ये मी पाणी ॲड करतोय, स्ट्रेंथ वाढेल का कमी होईल? पाणी ॲड करतोय तुम्ही मला सांगा. पाणी ॲड करतोय तर जसं तुम्ही वॉटर कंटेंट इन्क्रीज करत जाणार ना, शेअर स्ट्रेंथ काय होत जाणार? कमी होत जाणार. लक्षामध्ये. मग तेच म्हणतायत की जर तुम्ही जर का समजा वॉटर कंटेंट वाढवला, तो वॉटर कंटेंट जर तुम्ही वाढवला तर एवढा वॉटर कंटेंट वाढवल्यामुळे शेअर स्ट्रेंथ किती लॉस होते हे सांगण्यासाठी आपल्याकडे टर्म असते फ्लो इंडेक्स. क्लिअर आहे का? सो वॉटर कंटेंट इन्क्रीज झाल्यामुळे किती शेअर स्ट्रेंथचा लॉस होत असतो हे सांगण्यासाठी आपल्याकडे IF आहे. क्लिअर आहे पॉईंट क्लिअर आहे का? The slope of the flow curve is termed as the flow index, which signifies the rate of loss of shear strength of the soil with increase in water content. पाणी वाढवल्यामुळं किती शेअर स्ट्रेंथचा लॉस होतो हे सांगण्यासाठी आपल्याकडे फ्लो इंडेक्स आहे. हे समजून शकतो आपण पुढे जाऊन. बघा आता तो इथं काय बरं का. हां, आता एक बात आपण बघू. इथं नोट लिहायचं पुढे. हायर इज द व्हॅल्यू ऑफ फ्लो इंडेक्स. Higher is the value of flow index. Lower is shear strength of soil. लक्षात घ्या. कॉमन सेन्सवरून पण काढता येईल. काय बोललो मी? IF ची व्हॅल्यू जर का समजा जास्त असेल ना तर शेअर स्ट्रेंथ कमी असते असा अंदाज लावून घेतो. म्हणजे IFच्या दोन व्हॅल्यूत माझ्याकडे मी याला रिलेटिव्ह टर्ममध्ये सांगतोय. समजा IF माझ्याकडे आहे, समजा IF माझ्याकडे आहे 20 आणि माझ्याकडे IF आहे समजा 25. तो 20 आहे आणि 25 आहे. मग तुम्हाला जर मी विचारली की सांगा बरं का कोणत्या मातीची शेअर स्ट्रेंथ जास्त असेल, तुम्ही म्हणणार ज्या मातीचा IF कमी असेल त्याची शेअर स्ट्रेंथ काय भेटेल तुम्हाला? शेअर स्ट्रेंथ जास्त आहे. म्हणजे तुम्ही याच्यावरून काय कन्क्लुजन काढतात? याला काय म्हणतो आपण? फ्लो इंडेक्स. I suffix F. So flow index is inversely proportional to the shear strength. आणि काय सांगतो आता? काय बोललो मी तुम्हाला? फ्लो इंडेक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी शेअर स्ट्रेंथ. म्हणजे जर का फ्लो इंडेक्स जर का जास्त असेल तर शेअर स्ट्रेंथ कमी असेल. एवढी बात आपल्याला कन्फर्म आहे. मग तुम्हाला जर का समजा टेबलच्या स्वरूपामध्ये आता पेपर बनवते ना, MPC पेपर बनवते, समजा काही पण व्हॅल्यू देणार. समजा IF जर तुम्हाला देऊन दिलं, तुम्हाला लक्षामध्ये यायला पाहिजे IFच्या समजा 4 व्हॅल्यू दिलेल्या आणि म्हटलं की कोणाची शेअर स्ट्रेंथ जास्त आहे, तर IFची व्हॅल्यू ज्याची कमी असेल त्याची शेअर स्ट्रेंथ जास्त असेल. का? फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही IFला कसं डिपेंड केलं होतं? IF इज इक्वल टू वॉटर कंटेंटचा डिफरन्स log to the base 10 N2 minus N1. राईट. आता मी काय बोललो? IF काय जास्त आहे? जर IF जास्त असेल ना तर जो डिफरन्स आहे ना वॉटर कंटेंटचा, तो वॉटर कंटेंटचा डिफरन्स पण काय असेल? जास्त असेल. वॉटर कंटेंटचा डिफरन्स जास्त आहे म्हणजे काय? तुम्ही पाणी जास्त वापरलेले, पाणी जास्त ॲड केलेले. कारण की सुरुवातीला 5 पाणी होतं आणि आता डायरेक्ट 20 पाणी आहे. म्हणजे हा जो डिफरन्स आहे ना हा जास्त आहे. सो वॉटर कंटेंट तुम्ही जास्त वापरून घेतले. मग IF जर का जास्त असेल तर चेंज इन वॉटर कंटेंट पण काय असेल? जास्त असेल. तो ह्या वॉटर कंटेंट पण काय आहे? जास्त आहे. आणि पाणी जर का तुम्ही जास्त वापरलं असेल तर नक्की शेअर स्ट्रेंथ काय असेल? जास्त असेल. कारण की आपण काय बोललोय की पाणी वाढवल्यामुळे शेअर स्ट्रेंथ कमी होत असते, खात्री आहे आपल्याला. तर त्यामुळे IF जर का जास्त असेल तर शेअर स्ट्रेंथ कमी असते. काय असते? कमी असते. कारण की बेसला मी कॉन्स्टंट मानून चालतोय, त्याच्यानुसार आपण ते डिस्कशन करतो. झालं. तो हायर इज द व्हॅल्यू ऑफ द फ्लो इंडेक्स, लोअर इज द शेअर स्ट्रेंथ. तो तुम्ही त्याला प्रॉब्लेमच्या याच्यामध्ये पण समजून घेतात. पुढं ड्युरिंग द ॲनालिसिस if curve is extrapolate
जर ॲनालिसिस करत असणार, ग्राफचा अभ्यास करत असणार, जर तुम्ही कर्वला एक्स्ट्रापोलेट केलं, एक्स्ट्रापोलेट म्हणजे बाहेरच्या व्हॅल्यू काढणं, एक्स्ट्रापोलेट, इफ द कर्व इज एक्स्ट्रापोलेटेड, तर एक्स्ट्रापोलेटेड टू फाइंड water content to 10 and 100 number of blow. एक्स्ट्रा ॲनालिसिसच्या वेळेस एक्स्ट्रापोलेट करून तुम्ही 100, 10 आणि 100 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट शोधून घ्या. करता येतं ते, कारण की तुम्हाला भेटला आहे ना तो आता तुम्हाला स्लोप भेटलेला आहे. स्लोप भेटल्यावर तुम्ही काही पण कॅल्क्युलेट करू शकतात, राईट. तो काय बोललो, टू फाइंड द वॉटर कंटेंट टू 10 and 100 नंबर ऑफ ब्लोज, 10 and 100 नंबर ऑफ ब्लोज, राईट. पुढे काय लिहितोय कॉमा करून, डिफरन्स ऑफ वॉटर कंटेंट डायरेक्टली गिव्ज काय दिल, डायरेक्टली तुम्हाला डायरेक्टली गिव्ज फ्लो इंडेक्स. डायरेक्टली तुम्हाला काय देऊन दिल, तो फ्लो इंडेक्स. आलं लक्षामध्ये. म्हणजे आय एफचा फॉर्म्युला आपण काय बनवून टाकला मग दुसरा नवीन, आय एफ इज इक्वल टू W10 मायनस वॉटर कंटेंट 10 मायनस वॉटर कंटेंट 100. तो 10 ब्लोच्या करस्पॉन्डिंग असणारा वॉटर कंटेंट जर तुम्हाला माहीत असेल, 100 नंबर ऑफ ब्लोच्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट जर माहीत असेल, तर 10च्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट मायनस 100च्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट याचा डिफरन्स काढून टाका, तुम्हाला फ्लो इंडेक्स भेटून जाईल. क्लिअर आहे पॉईंट इथपर्यंत, राईट. आणि कसा काढला त्याचं डिस्कशन पण आपण केलेलं आहे, राईट. तो आता आपण काय करूया, एक ग्राफ बनवून टाकूया स्टीलचा, हार्ड रबरचा आणि सॉफ्टचा, ठीक. की कोणाकोणाचा कशा पद्धतीने आपल्याला ग्राफ दिसायला भेटतोय बघा. आता गमन मी अगोदर तुम्हाला काय मेन्शन केलं बरं का, जर फ्लो इंडेक्स जास्त असेल तर स्ट्रेंथ काय असते, कमी असते. लक्षात घ्या. फ्लो इंडेक्स जास्त असेल तर स्ट्रेंथ काय असते, कमी असते. हे डिस्कशन आपलं झालेलं आहे. आता मी काय करतोय, एक ग्राफ समजून सांगतो, राईट. हां, तो आता आपण काय करूया, समजा हा आहे आपला लॉग ऑफ 25च्या करस्पॉन्डिंग वॉटर कंटेंट कोणता असतो, त्याला म्हणतो आपण लिक्विड लिमिट. समजा मी अशा पद्धतीने दाखवतोय, तर याच्या करस्पॉन्डिंग जे वॉटर कंटेंट असेल, आता लॉग ऑफ 25च्या करस्पॉन्डिंग जो भी काही वॉटर कंटेंट असेल तो वॉटर कंटेंट. आता मला काय दिसायला भेटते बरं का, तुम्ही मला सांगायचं 3 येतं आपल्याकडे, सॉफ्ट रबर आहे, हार्ड रबर आहे आणि तिसऱ्यामध्ये स्टील आहे, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये तुम्हाला जुळवायचे समजा, 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये तुम्हाला जुळवायचं समजा, तर सॉफ्ट, रिपीट करतो, 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये तुम्हाला जर का जुळवायचं असेल तर सॉफ्ट रबरमध्ये पाणी जास्त असेल का कमी असेल. बघा 3 केसेस आहेत, सॉफ्ट, हार्ड आणि तो 3 वाट्या तुमच्या याच्याकडे ठेवलेत. आता वॉटर कंटेंट चेंज करतोय मी, कारण की आपल्याला काय करायचं आहे, 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये चिटकवायचं ते, बरोबर. 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये चिटकवायचं आहे. मग 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये जर का समजा तुम्हाला चिटकवायचं असेल ते, तर मग मला सांगा, सॉफ्टवाला जो की असेल तो एनर्जी जास्त ॲब्झॉर्ब करून घेतो, एनर्जी कमी देतो, त्यामुळे नंबर ऑफ ब्लो आपले जास्त लागतात. पण आपल्याला नंबर ऑफ ब्लो जास्त लागायचे नाही, 25मध्ये त्याला जुळवायचं आहे. जर 25मध्ये जर का जुळवायचं असेल तर तुम्ही पाणी जास्त ॲड करून द्या. म्हणजे सॉफ्टसाठी जो वॉटर कंटेंट निघून येईल तो जास्त निघून येईल. यात मी इथं लिहितो, वॉटर कंटेंट लिक्विड लिमिट फॉर सॉफ्ट रबर, LSR, WL अशा पद्धतीने इकडे असं लिहितोय आणि इथं SR लिहून देतो, म्हणजे काय, सॉफ्ट रबर, राईट. दुसरी केस, 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये मला चिटकवायचं आहे, तो 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये जर का समजा फ्लो करून चिटकून घ्यायचं असेल तर पाणी कमी लागेल, याच्यापेक्षा सॉफ्टपेक्षा पाणी कमी लागेल का जास्त लागेल, सॉफ्टपेक्षा. हार्डवाला आहे आता खाली, हार्ड रबर आहे. आता डोकं लावत राहा शांततेमध्ये. पाणी काय लागेल, कमी लागेल. कमी लागेल म्हटल्यावर काय, राईट. तो इथं आपलं येईल लिक्विड लिमिट हार्ड रबर. तुलनेने म्हणतोय मी, कारण की सॉफ्टवाल्याकडे एनर्जी जास्त ॲब्झॉर्ब करून घेतो, मग पाणी जास्त पाहिजे मग त्याच्यामध्ये. पण हार्डवाला एनर्जी कमी ॲब्झॉर्ब करतो, जास्त देतो वाटीला, तर मग पाणी कमी असलं तरी काम होऊन जाणार आहे, अशा पण. आता जर का समजा स्टीलवाला जर राहिला, ठीक, तो स्टीलवाला बघू. स्टीलवाला जर का असेल तर स्टीलवाल्यामध्ये कमी पाणी लागेल, कमी पाण्यामध्ये 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये चिटकून जाईल ते. तो इथं असेल तो आता लिक्विड लिमिट स्टील,
अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटेल ते. तर मी काय करतो आता तुम्ही मला सांगा चढ आणि उतारबद्दल मला तुम्ही सांगा. चढ आणि उतारबद्दल मला तुम्ही सांगा. तर आता एवढे तर मी ग्राफ बनवलेला आहे. पेन बदलतो वाटलंच मी आता. आता सॉफ्टसाठी जो काही कर्व बनतोय तो कर्व जरा फ्लॅट बनतोय का बनतोय आपण त्याचं डिस्कशन करू. स्ट्रेट लाईन बनवतोय मी. हां, तर आता लक्षामध्ये काय आलं बरं का, मी प्रत्येक त्या पॉईंटमधून जिथं लिक्विड लिमिट आणि फ्लोचे हे पॉईंट मर्ज झालेले आहेत प्रत्येकाचे मी अशी उभ्या लाईन मार्क केल्या. तर तुम्हाला कळालं नाही की तुम्ही म्हणणार की असं काय केलंस तू, बरोबर की नाही. आता गंमत बघा, 3 आपला फायनल ग्राफ आहे आपला. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं समजा असं काही देऊन दिलं हार्ड वगैरे तर तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे. आता आपण विचार करू बरं का काय, तर आपल्याला दिसायला काय भेटते जेव्हा आपण सॉफ्ट हे घेतलेलं आहे, जेव्हा आपण सॉफ्ट रबर घेतलेला आहे त्या केसमध्ये आपल्या लक्षामध्ये काय आलं बरं का, की पाणी जे ना कमी आपण वापरले. तर पाणी आपण काय केले बरं का, पाणी काय केलं आपण त्याच्यामध्ये पाणी जास्त वापरले. मग मला तुम्ही सांगा 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये मला चिटकवायचं आहे तेव्हा मी पाणी जास्त वापरले. पाणी जास्त वापरलं असेल तर स्ट्रेंथ काय असेल, पाणी जास्त वापरलं असेल स्ट्रेंथ काय असेल रे. लिंक लावा गोष्टीला लिंक लावा. 25 नंबर ऑफ ब्लोमध्ये मला चिटकवायचा आहे. सॉफ्ट रबरचा तो बँड आहे त्याच्यावरती आपण ती माती भरली, त्याच्यामध्ये पाणी मला जास्त वापरावं लागेल. पाणी जर का मी जास्त वापरलं असेल तर स्ट्रेंथ काय असेल, स्ट्रेंथ कमी असेल. स्ट्रेंथ जर का कमी असेल तर आय एफ काय असेल रे, स्ट्रेंथ जर का कमी असेल तर आय एफ काय असेल, आय एफ काय असेल, आय एफ जास्त असेल. तो स्ट्रेंथ जर का कमी असेल तर आय एफ काय असेल, जास्त असेल. अशा पद्धतीने आपण लिंकिंग करत चाललो आहे. सो आपल्याला आय एफ काय दिसायला भेटत आहे, आय एफ जास्त दिसायला भेटत आहे. मग आय एफ जास्त दिसायला भेटेल तो आता इथपर्यंतची बात कहाणी लक्षामध्ये येऊन गेली. आय एफबद्दल तुम्हाला एक नोट इथं लिहिता येईल काय बरं का, इथं लिहून घ्यायचं पहिले. याचं लिहायचं सॉफ्ट रबर, हा काय आपला सॉफ्ट रबर.